नाव सुधांशू बुडुके. मी नेता गीता फिल्मचा डायरेक्टर, प्रोड्युसर आणि रायटर आहे. तर नेता गीता नावाची फिल्म 30 ऑगस्ट रोजी म्हणजे आज रिलीज झाली आहे महाराष्ट्रभर. तर सगळ्यांनी एक चांगला प्रतिसाद द्यावा, कारण की या फिल्ममध्ये फिलॉसॉफिकल टच आहे आणि शिवाय त्यासोबत कॉमेडी, रोमॅन्स आणि ॲक्शन या सगळ्या गोष्टी म्हणजे जवळपास 9 रस सगळे कव्हर केलेले आहेत. तर सगळ्यांनी एक चांगला प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. सर, भगवद्गीतेचा उल्लेख केला यामध्ये, तर काय सांगाल त्याबद्दल यूथला? भगवद्गीतेबद्दल तर भगवद्गीता ही प्रत्येकाच्या आयुष्यात एक जर का उतरली तर त्याचं जीवन सुसह्य होतं. म्हणजे प्रत्येकाचं असू दे, प्रत्येकाला आयुष्यात कन्फ्लिक्ट आहेत आणि कन्फ्लिक्ट जेव्हा येते तेव्हा अर्जुन येतो आणि जेव्हा अर्जुन येतो तेव्हा भगवद्गीता येते. तुमची काय भूमिका कशाबद्दल सर? त्याच्यामध्ये काय भूमिका माझी यामध्ये जर तशी म्हणाले तर ॲक्टर आहे मी, ज्याचं ट्रान्सफॉर्मेशन भगवद्गीतेच्या विचारांनी होतं. तर तो कसं होतं हे बघण्यासाठी तुम्ही नेता गीता फिल्म बघावी अशी माझी इच्छा आहे. जय गायकवाड. मी या नेता गीता या सिनेमामध्ये रिंकी नावाचं कॅरेक्टर करते आणि सिनेमा आता जो मी पहिल्यांदाच बघतो सगळ्यांनाच, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की नक्की सिनेमा बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटतं. काय मेसेज काय असेल? मेसेज या पिक्चरमधून असं आहे की गीता आणि लिडरशिप या विषयावर तो पिक्चर आहे. सो त्या संदर्भातली सगळी गोष्ट आहे. कॉलेजच्या मुलांची मजा मस्ती आहे. सो सगळ्यांनी तो सिनेमा बघावा नक्की सांगेन. नमस्कार, माझं नाव सुचेत गवई. मी या नेता गीता सिनेमामध्ये जिग्नेश नावाचं कॅरेक्टर करतो आहे. खूप छान कॅरेक्टर आहे, एकदम सरळ मार्गी, आपल्या मित्राला मदत करणारं कॅरेक्टर आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे त्याच्या मित्राला काही त्रास झाला तरी ह्याला लगेच त्रास होतो त्याला, आणि बाकी कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी पण तो काळजी करत असतो. या सिनेमामध्ये त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वेगळेच आहेत. म्हणजे जिग्नेशच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स एक पर्सनल प्रॉब्लेम वेगळे चालू आहेत, त्याचबरोबर त्याच्या मित्राच्या आयुष्यातले वेगळे प्रॉब्लेम चालू आहेत. तर ह्या दोघांना एकत्र ट्रॅकवरती आणण्याचं काम जिग्नेश करतो. खूप छान गोड कॅरेक्टर आहे, एकदम बघण्यासारखं कॅरेक्टर आहे. या सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीतेवरती भाष्य केलं गेलेलं आहे. म्हणजे आपण भगवद्गीता सगळ्यांनाच मिळते, आपण सगळ्यांना भगवद्गीता छान वाचतो, त्याच्यामधले मेसेजेस काय याचा अर्थ घेतो. पण भगवद्गीता आत्मसात कशी करायची आणि त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये कसा व्हायला पाहिजे आणि तो केला गेला तर त्यातनं आपल्यासाठी होणारे फायदे जे आहेत ते ह्या सिनेमातनं तुम्हाला बघायला मिळतील. खूप अवघड विषय आहे, पण आमच्या दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी हे दोघं पण एकच आहेत आणि आमचा हिरो पण ज्याने लीड रोल केलेला आहे तेच आमचे डिरेक्टर आहेत, लेखक पण तेच आहेत. आणि ह्याचा फायदा झाला आहे खरं तर, कारण लेखकाला जे म्हणायचं आहे ते दिग्दर्शक मांडू शकले आणि दिग्दर्शकाला जे दाखवायचं आहे तो लीड अभिनेता जो आहे तो योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवू शकलेला आहे. त्याच्यामुळे मेसेज अगदी क्लिअर कट खूप छान लोकांपर्यंत पोहोचतो आणि खूप छान स्लिक आहे, बघण्यासारखा विषय आहे. वेगळा विषय असल्यामुळे लोकांनी नक्की बघायला यावं, कारण असा विषयाला कोणी हात घालत नाही शक्यतो. तर शक्यतो हा विषय बघायला या प्रत्येकाने. आणि महत्त्वाचं म्हणजे ते नाटक, सिरियल आणि सिनेमा या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे, वेगवेगळे लोक आहे आणि वेगवेगळा प्रेक्षक वर्ग आहे. आणि त्यात हे सगळं करत असताना मी पडतो कंटेंट क्रिएटर. जवळपास 36 मिलियन ऑडियन्स मला पाहत असतो आणि त्याच दरम्यान एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला आणि सुधांशू सरांपर्यंत मी पोहोचलो. सुधांशू सरांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि मला ह्या सिनेमात नेता गीतासाठी मला त्यांनी कास्टिंग केलं आणि वजरमुठ नावाचं ते कॅरेक्टर मला दिलं. त्यांनी माझा विश्वास ठेवला आणि त्या कॅरेक्टरचं मी संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. मजा आली मला. आणि तुम्ही जर सिनेमा पाहत असाल आणि पाहणार असाल तर खरंच मी जे सांगतो आहे ना ते खरंच अनुभवा, मजा येईल तुम्हाला, पण सगळ्यांना मजा येईल.